शांत राहून सुद्धा किती गेम करता येतात हे सुद्धा मी राज्याला पहिल्यांदा दाखवले आहे. हे सर्व आंदोलन हाताळताना मी एक गोष्ट पाहिली की तुम्ही तुमचा स्वभाव बाहेरून बघताना तडकाफडकी वाटतो, पण जेव्हा आंदोलनाच्या वेळी आंदोलनाचे निर्णय घ्यायची वेळ येते तुम्ही एवढे संयमी वाटता की निर्णयाला वेळ देता, तुम्ही संयमी निर्णय घेताय. हे कसं जमतं? तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. काय असतं समाज जाणून घ्यायला लागतो. त्यासाठी ज्यावेळेस निर्णय घ्यायचे किंवा एखाद्या निर्णय क्षमता माणसाला आपल्याला आपली परीक्षा घेणार आहे एखाद्या निर्णयाची, त्यावेळेस आपल्याला समाज बघावा लागतो. आपला तडकाफडकी स्वभाव किंवा आपले विचार किंवा आपली भावना समाजावर लादून चालत नाही. मी घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या समाजाचं काही नुकसान होणार आहे का हे अगोदर मला बघायला लागतं. मी रागीट आहे किंवा तापडे अचानक निर्णय घेतो म्हणून मला तसं चालून नाही चालत. त्याच्यावर समाजाचं कल्याण होणार आहे का हे मला अगोदर बघावं लागतं. म्हणून मी समाजाचा आधी विचार करतो. माझा एखादा 4 पाऊल मागं घ्यायची वेळ आली तरी मी पाऊल माझा मागं घेतो. का? तर मला समाजाचं हित बघावं लागेल. माझा हेकेखोरपणा समाजावर लादून चालणार नाही. माझा विचार मला समाजावर लादून चालणार नाही. माझं एखाद्या मंत्र्याचं पटलं नाही म्हणून रागराग करून मी समाजाचं नुकसान करत नाही माझ्यासाठी. म्हणून मी निर्णय घेताना थोडा विचार करतो. 4 दिवस लेट घ्यायचं, पण दम्मानी जरा जाऊ दे ना. शांत राहून सुद्धा किती गेम करता येतात हे सुद्धा मी राज्याला पहिल्यांदा दाखवलेलं आहे. शांत राहून कसे गेम करायचे हे सुद्धा दाखवलंय. आणि रागाने सुद्धा सरकार कसं मी ठेप्याला उठणीला आणतो हेही माझ्या समाजानं बघितलेलं आहे. तर मला वेळोवेळी चाल बदलावी लागते.